शिंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीताताई बोराडे यांची बिनविरोध निवड। शिंदे गावच्या उपसरपंचपदी संगीताताई तानाजी बोराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सदस्यांच्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी सुनील चौधरी यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली। उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने संगीताताई तानाजी बोराडे यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली। या निवडीमुळे ग्रामस्थात उत्साहाचं वातावरण असून ग्रामपंचायतीच्या कार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। सदर निवड माजी जिल्हा परिषद सदस्य संजय अण्णा तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीत विकासाच्या गतीला चालना मिळणार आहे। यावेळी सरपंच बाजीराव जाधव तसेच सविताताई तुंगार यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। संगीताताई तानाजी बोराडे उपसरपंचपदी निवड झाली। समस्या असो त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल। शिंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ संगीताताई बोराडे यांची बिनविरोध निवड झाली। त्यांना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने व माझ्या तुंगार परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। ज्याप्रमाणे नवरात्रीत आपण आदिशक्तीच्या उपासनेने ऊर्जा मिळवितो, त्याचप्रमाणे शिंदे गावाला संगीताताईंच्या नेतृत्वाने नवीन ऊर्जा, नवीन उत्साह व नवीन वाटचालीस नवीन विकासाची वाट मिळेल अशी मी ईश्वरीच्या चरणी प्रार्थना करते। ग्रामपंचायतच्या दिनांक 26 सप्टेंबर रोजी झालेल्या उपसरपंचाच्या निवडीच्या वेळी आमच्या सहकारी तसेच धडाडीच्या संगीताताई बोराडे यांची शिंदे ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाली आणि त्यांचा कामाचा धडाका असाच चालू राहावा पुढं। आणि जो मी 5 वर्षामध्ये त्यांच्यासोबत या पंचवार्षिकमध्ये काम करताना जो अनुभव घेतला, अत्यंत प्रामाणिक आणि शब्दाला जागणाऱ्या सदस्य म्हणून त्यांना आम्ही सर्वांच्या सहमतीने गावच्या शिंदे ग्रामपंचायत उपसरपंचपदी विराजमान केलं। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। संगीताताई बोराडे आमच्या चुलती यांची शिंदे गावाच्या उपसरपंचपदी निवड झाली। तसं आमच्या घरासाठी खूप मोठी गोष्ट आहे। बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरातून कोणीतरी सदस्य उभं राहिलं होतं आणि उभं राहता क्षणी तो निवडून देखील आलं आणि त्याचबरोबर उपसरपंचपदी देखील निवड झाली। ही आमच्या घरासाठी खरंच मोठी आनंदाची गोष्ट आहे। त्याच्याच बरोबर आम्हाला संजय अण्णा तुंगार ते आमचे मामा देखील आहे, त्यांची नेहमीच आम्हाला साथ असते आणि मार्गदर्शन देखील असतंच। ते आमच्या बरोबर नेहमी असतात उभे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।